नमस्कार, मी तुमच्या सर्वांची लाडकी मनस्वी गोयलकर आज पुन्हा एक नवीन ब्लॉग घेऊन आले माझ्या यूट्यूब चॅनल itz.manasvi19 वरती. आणि आज बॅकग्राऊंड थोडंसं चेंज वाटते कारण मी काल रात्रीच माझे गुरु जे आहेत कादंबरी गुरु त्यांच्या घरी आले होते. कारण आत्ता मला इथेच एक हडपसरच्या जवळ काम आहे, तर आपण जाऊन येऊयात तिकडे मग सगळेजण. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मांजरी रोडच्या इथे किती ऊन आहे बापरे. मी पोहोचली आहे स्टार महाराष्ट्र न्यूजच्या ऑफिसमध्ये. मग तो तिथून प्रवास चालू होतो. बालपण मला थोडंसं वाईटच अनुभव होते कारण लोक चिडवायचे, शाळेत जायचे तर मुलं वगैरे असायचे, सगळे ते मुलं चिडवायचे. मग तसं करत 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 मी 12वी पर्यंत तिथे माझं शिक्षण केलं पूर्णपणे. निघाली मी आता एक छान इंटरव्ह्यू झालेला आहे आणि अशोक सरांची पण खूप छान गप्पा झाल्या, जवळजवळ तास 2 तास. त्यामुळे आता निघाली, आता पोचले इथे मम्माच्या घरी. मुबीना कलिंगड ज्यूस बनवते. येऊन झोपले होते थोडा वेळ. आता मुबीनाने ज्यूस दिलाय, फ्रेश होते कारण आम्हाला बाहेर जायचं, मला, मुबीनाला आणि मम्माला. आता ज्यूस पिते आणि फ्रेश होते थोडा वेळ. बरं वाटलं बाई. आम्ही 3घी जणी झालेलो आहोत तयार आणि आपण जाऊयात आता जिकडे आम्ही बाहेर जाणार आहे तिकडे. जाता जाता आपल्याला अफशाला पण घ्यायचंय. मी आता पोहोचलेलो आहोत खेड शिवापूरला दर्ग्याला. दर्ग्याच्या बाहेर इथे पापड खूप छान मिळतात. भूक लागली म्हणून आम्ही इथे कैलास भेळमध्ये आलेलो आहोत. इथे खूप छान भेळ मिळते. आज गर्दी कमी आहे पण इकडे खूप गर्दी असते. एक ओली भेळ 2. आलू चाट आहे ना. छान झणझणीत मटकी भेळ बनवून घेतलेली आहे. सगळा पसारा आवरती अफशा आणि मुबीना. खूप पसारा झाला घरात. सकाळचे 4:45 झालेले आहेत आणि मी आत्ता आली घरी. खूप थकले.
कारण सामान होतं माझ्याकडे. आणि दिवस आजचा खूप धावपळीचा गेला, छान गेला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, गुड नाईट.